श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे गणेश जन्मोत्सव किंवा ज्याला आपण गणेश जयंती म्हणतो। मला जन्मोत्सव म्हणणं जास्त चांगलं वाटतं, दोन्हीचाही अर्थ एकच आहे। गणेश जयंती गणेश जन्मोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना आणि सर्वांनाच, कारण आपण प्रत्येक जण गणपतीचे भक्त आहोत, कारण गणपती बाप्पाशिवाय आपलं कुठलंच कार्य पूर्ण होत नाही। त्यामुळे सगळ्यांनाच गणेश उत्सवाच्या गणेश जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। गणेश जयंतीचे 2-4 उपाय मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलेले आहेत। त्यानंतर एक लास्ट इयरचा व्हिडिओ टाकलेला आहे, तोही तुम्ही बघितलात। ओवीच्या तब्येतीची विशेष करून सगळ्यांनी खूप खूप चौकशी केली, तिला आशीर्वाद दिले, तिला लवकर बरे वाटेल असं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ती आता एकदम बरी झाली आहे, व्यवस्थित आहे। आता सोमवारपासून ती नियमितपणे शाळेतही जाईल। तर तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबाशी म्हणजे माझ्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी असेच असू दे, असेच प्रेम करत राहा आणि असेच आशीर्वाद देत राहा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आज गणेश जयंती दिवशी करण्याचा अजून एक अत्यंत रामबाण आणि सटीक उपाय, जो कधीही फेल होऊ शकत नाही किंवा याच्यामुळे तुम्हाला झाला तर फायदाच होणार आहे, नुकसान काहीही होणार नाहीये। आता आज गणपती जयंती दिवशी म्हणजे गणेश जयंती दिवशी प्रत्येक भाविकाने घरात जशी आपण पूजा करतो तसे मंदिरामध्ये सुद्धा अवश्य जावा। प्रत्येकाने गणपती मंदिरातल्या ज्या वाइब्स असतात, जो ओरा असतो तो अत्यंत वेगळा असतो आपल्या घरापेक्षाही मंदिरामध्ये, कारण प्राणप्रतिष्ठा केलेली असते, त्याशिवाय तिथे काहीच नसतं। म्हणजे आपण जसं घरामध्ये बघा लोक नॉनव्हेज करतात किंवा घरामध्ये आपण भांडण करतो, तंटा करतो, तो जो ओरा असतो तो, आणि मंदिरामध्ये बघा कुणी जोरात बोलत नाही, कुणी भांडत नाही, फक्त भाविक असतात, हात जोडलेले असतात, प्रार्थना असतात। त्यामुळे अर्थातच गणपती मंदिर, कोणतंही मंदिर यातलं वातावरण आपल्यामध्ये त्यातले तरंग येण्यासाठी मंदिरात जायचे असते। मंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात आधी घंटी वाजवावी आणि कासवाचे दर्शन घ्यावे, कासवाला नमस्कार करावा। गणपतीच्या पुढे कासव का असते किंवा कोणत्याही मंदिरामध्ये कासव का असते, तर कासवाप्रमाणे नम्र होऊन मान खाली घालूनच कोणत्याही मंदिरात आपण जावे। कासवाकडून नम्रता, शांतता आपल्या अंगामध्ये यावी, यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये कासव असते। बघा ससा दुडू धावतो, पण त्याचे आयुष्य असते 2.5 वर्ष 3 वर्ष, मात्र कासव हळू असते, शांत असते, पण त्याचे आयुष्य खूप असते। त्यामुळे आरोग्य लाभण्यासाठी सुद्धा कासवाला आवर्जून नमस्कार करावा। बरेच भक्त मी असे बघते की कासवाच्या कडेने जातात, पण कुठल्याही मंदिरात कासव ठेवण्याचा अर्थच तो असतो, कासव स्थापन करण्याचा अर्थ तो असतो की आपल्या सगळ्यांना आरोग्य लाभू दे, त्याशिवाय कासवासारखी नम्रता आपल्या अंगामध्ये येऊ दे। विनाकारण कुणाला कधी दुखवू नये, विनाकारण कुणाच्या डोळ्यातल्या पाण्याचे भागीदार आपण होऊ नये, याची आपण जास्तीत जास्त खबरदारी घ्यावी। आपल्याकडून जरी काही कळत न कळत चुका झाल्या असतील, गणपती बाप्पापाशी आजच्या दिवशी माफी मागावी आणि आपल्या मनातील इच्छा गणपती बाप्पाला आज भरभरून मागाव्यात। तुमच्या सगळ्या इच्छा वर्षभरात पूर्ण बाप्पा करेल, कारण गणपती हे अत्यंत असे दैवत आहे जे खूप पटकन प्रसन्न होते। काहीही लागत नाही गणपती बाप्पाला, जे जे आवडीचं आहे ते द्या आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करून घ्या। तर आजच्या व्हिडिओ मधला तुम्हाला उपाय सांगण्याआधी तुमच्या सगळ्यांची आता पूजा झाली असेल, दर्शनही झालं असेल, तुम्हाला एक गोष्ट आज सांगणार आहे, जो उपाय तुम्हाला करायचा आहे त्या उपायासाठी तुम्हाला 500ची, 100ची किंवा 50ची अशी तिन्हीपैकी कोणतीही एक नोट लागणार आहे। तुमची जर परिस्थिती असेल की 500 रुपये तुम्ही ठेवून देऊ शकता तर 500ची घ्या, नसेल परिस्थिती काही जणांना 500 रुपये म्हणजे खरंच खूप आहेत की बाबा 500त आपली एखादी गोष्ट भागू शकते, अशा लोकांनी 100ची घ्या, 50ची घेतली तरीही काही हरकत नाहीये, मात्र नोट घ्या। 10-20ची शक्यतो घेऊ नका, पण नसेल तर 10ची 20ची घेतली तरी चालेल। नोट चांगली असावी, कुठूनही मळलेली फाटलेली अशी नोट नसावी, तर कोरी करकरीत नोट असावी। एक नोट तुम्हाला घ्यायची आहे, हा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, मात्र आजच्या दिवशी जर केलात
तर फायदा खूप होईल। आता काही जणांना आज अडचण असेल, सुतक असेल, अशा लोकांनी कुठल्याही मंगळवारी किंवा चतुर्थी दिवशी हा उपाय करू शकता। मंगळवार किंवा चतुर्थी, कुठलाही मंगळवार किंवा कुठलीही चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता। उपाय काय आहे, यासाठी तुम्हाला दालचिनीची पावडर लागणार आहे। बघा, सॉरी, दालचिनीचा अख्खा तुकडा आणि थोडीशी पावडर लागणार आहे। एक थोडी एवढी दालचिनीची पावडर करा आणि एक अखंड तुकडा दालचिनीचा, जो गोल असतो, चपटा नाही, जो गोल असतो असा तुम्हाला घ्यायचा आहे। आणि एक लाल रंगाचा धागा तुम्हाला यासाठी लागणार आहे। उपाय कधी करायचा आहे तर आज रात्री 12 पर्यंत कधीही उपाय केला तरी चालेल। आज ज्यांनी व्हिडिओ बघितला नाही, नंतर व्हिडिओ बघत आहात, मंगळवारी किंवा शुक्रवारी केला तरी चालेल। सर्वप्रथम दालचिनीची मिक्सर मधून बारीक पावडर करून घ्या। त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर गणपती समोर म्हणजे देवघरासमोर बसा, देवघरात ती नोट ठेवा। त्यानंतर त्याच्यावर दालचिनी पावडर सगळीकडे तुमची इच्छा बोलत सगळीकडे पसरवा। त्यानंतर नोटेच्या कडेला म्हणजे कड असते तिथे दालचिनी ठेवा आणि त्या नोटेची अशी गुंडाळी करा। गुंडाळी करा म्हणजे पूर्ण अशी रोल करा आणि लाल धागा 7 वेळा त्याच्यावरून गुंडाळा। किती वेळा? 7 वेळा। गुंडाळताना ओम श्रीम महालक्ष्मी नमः, ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा। त्यानंतर ही नोट जी आहे गुंडाळलेली ती गणपती आणि लक्ष्मी शेजारी शेजारी ठेवून त्यांच्या चरणांशी ठेवून द्या। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या, आणि जे कोणी मंगळवारी किंवा चतुर्थीला उपाय करणार आहेत त्यांनी बुधवारी किंवा चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ही नोट तिथे ठेवायची, इच्छा बोलून दाखवायची, ओम गम गणपते नमः आणि ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला जितक्या वेळ शक्य आहे, मी अंक सांगत नाही की 108, तुम्ही अगदी 11 वेळा म्हणा, मात्र मनापासून म्हणा, 108 वेळा म्हणा, मनापासून म्हणा। ओम श्री महालक्ष्मी नमः आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप केल्यानंतर ती नोट जी आहे ती उजव्या हातात घ्या, त्याच्यावर डावा हात ठेवा आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत की मला पुढच्या वर्षीपर्यंत अमुक अमुक रक्कम हवी आहे किंवा माझा विवाह ठरू दे, मला संतती होऊ दे, मला संपत्ती मिळू दे, काय जे तुमची इच्छा असेल, मुलांविषयी असेल, करिअर विषयी असेल, जी इच्छा असेल ती बोलायची आहे। आणि त्यानंतर ती नोट पुन्हा गणपती बाप्पा आणि लक्ष्मींच्या चरणी ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी ही नोट उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता, तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता। अशा 2-3 नोटा सुद्धा तुम्ही करून 2-3 इच्छा सुद्धा बोलू शकता। ज्यांना पैशा संबंधी अडचणी आहेत त्यांनी तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात ठेवावे। तिजोरीत ठेवताना लक्षात ठेवा, तिजोरीमध्ये कुठलीही वेगळी कागदपत्र नको आहेत, शिवाय डॉक्युमेंट असे हवेत की बँकेचे कागदपत्र वगैरे, तिथं कर्जाचे कागदपत्र नको आहेत। तुमच्या ह्याच्यात वाढ झाली पाहिजे आणि तिजोरीच्या मागे एक आरसा आठवणीने लावायचा आहे की त्यात ठेवलेल्या नोटा त्यात दिसल्या पाहिजेत। भले त्यात 50च्या असू दे, पण ते डबल होऊन तुमच्याकडे आलं पाहिजे, म्हणून एक आरसा कायम तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्या पुढे ही नोट ठेवायची आहे। ही नोट पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला खर्च करायची नाहीये। पाकिटमध्ये ठेवली तरी पाकिटमध्ये दवाखान्याची बिलं, गोळ्या, औषधे, तुम्हाला कुठलं व्यसन असेल तर ते काहीही पाकिटात ठेवायचं नाही। पाकिटात पैसे व्यवस्थित नोटा न दुमडता न चुरगाळता ठेवायच्या, त्यातच ही नोट ठेवायची। आणि एक लक्ष्मीचा फोटो, समर्थांचा, गणपतीचा फोटो नेहमी तुमच्या पाकिटात असावा। फॅमिली फोटो लावण्याची गरज नाही पाकिटात, तर असे देवी देवतांचे फोटो लावा जेणेकरून तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल। ही नोट तुम्ही ठेवून बघा, पुढच्या वर्षीपर्यंत ठेवा आणि पुढच्या वर्षी ही नोट मंदिरामध्ये दान करून पुन्हा हा उपाय केला तरी चालेल। पुढच्या वर्षी पुन्हा मी हा उपाय नक्की सांगेन तुम्हाला, पण आजच्या दिवशी मीही करणार आहे, तुम्हीही करा अवश्य हा उपाय आणि याचा लाभ घ्या। ह्याच्यातून तुम्हाला अनेक लाभ होताना जाणवतील आणि तुम्ही मला सांगताच तसं पण कमेंट बॉक्समध्ये की ताई हो तुमच्या रेमेडीचा उपयोग होतो। व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। कमेंटमध्ये आज ओम गम गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका। चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। स्वामी माझे सर्वस्व हे आपले चॅनेल अजून एक आहे जे मी तुम्हाला लिंक देते
आणि सुनेत्राज लाईफस्टाईल ह्याच्यावर उद्यापासून मी व्हिडिओ किंवा आजपासून सुद्धा थोडेसे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या दोन्ही चॅनेलला तुमचे भरभरून प्रेम राहू दे। सगळ्या जुन्या ऑर्डर आता लिहून काढलेल्या आहेत, ज्यांची माझ्याबद्दल तक्रार आहे, काही थोड्याशा ताई दादांची, बाकीच्यांनी मला खरंच खूप समजून घेतलेलं आहे। एवढी आपली माणसंही समजून घेत नाहीत जेवढं तुम्ही मला समजून घेतलेलं आहे। तुम्ही माझ्यासाठी वाट बघितली आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही। उशीर झाला त्याबद्दल माफी असावी। या पुढच्या ऑर्डर ज्या असतील किंवा यापुढे मी ज्या वस्तू दाखवीन त्या ऑर्डर मी ज्या त्या दिवशी पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे। मनापासून माफी मागते की ज्यांच्या ऑर्डर आजपर्यंत थकीत राहिल्या आणि माझ्यामुळे ज्यांची गैरसोय झाली, इथून पुढेही गैरसोय होणार नाही, कारण तशी अरेंजमेंट मी केलेली आहे। तुम्ही सगळे म्हणता की कुणीतरी मदतीला घे, तर मी तसं कुणाला तरी मदतीला घेऊनच आता हे पुढे काम करणार आहे। त्यामुळे आता अजिबात थकीत होणार नाहीत। लक्ष्मी कुंचमवर ऑफर चालू आहे। लक्ष्मी कुंचम ज्यांना हवे आहे, तांब्याचे लक्ष्मी कुंचम खूप छान आहे सर्व साहित्यासहित, त्यांनी 77 57 94 94 41 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा। तांब्याचे लक्ष्मी कुंचम सेवेचे लाभ खूप आहेत, ते एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन, पण जर हवा असेल तर आज उद्या अजून ऑफर मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल। अवश्य मी सांगितलेल्या नंबरवर, कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा। कृपया कॉल करू नका, रोजचे 1000-1200 कॉल मी सुद्धा उचलू शकत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देते। श्री स्वामी समर्थ। ओम गम गणपते नमः।